आले बाबा आले बाबा आले हो सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो बाबा संगे भक्त आणि शिष्य आले हो गावोगावी पालखी संगे नाचू लागले हो बाबा संगे भक्त आणि शिष्य आले हो गावोगावी पालखी संगे नाचू लागले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले हो सद्गुरु स्वामी जनार्दन
लगेच या ठिकाणी जाऊ. विठे परिवाराच्या विनंतीवरून या ठिकाणी अतिथी पूजन या ठिकाणी होईल. मी विनंती करील आदरणीय राजेंद्रजी पवार, आदरणीय संदीप भाऊ मोडके ज्यांचं नाव घेतो त्यांनी लवकर यायचंय. आणि विठे परिवार व जय बाबाजी भक्त परिवार ज्यांचं नाव घेतो त्यांनी लवकर यायचंय. तालुका ऊन आलेले आमचे अण्णा बाजीराव पाटील, आताच उपस्थित झाले आमचे वळणचे पाटील, पोपटरावजी इंगळे तालुका सेवक, आमचे कल्याणरावजी वैजापूर तालुका सेवक, नारायणराव निगोटे वाकळे, गणेशजी बोराडे या पूर्ण आले. 28 एप्रिल ते 5 मेचं निमंत्रण मी आपल्याला देत होतो. जी गरज आजच्या काळाची आहे. उपस्थिती सगळ्यांचं प्रेम तर अण्णावर आहेच, त्याबद्दल शंका नाही, पण काही धाकापोटी सुद्धा हजर आहे. त्यांना माहिती नाही गेलो तर परत अण्णा फोन उचलणार नाही, आणि अण्णानं फोन नाही उचलला तर आपली फजिती होईल. त्यामुळं मला तर दमच दिला, म्हणले नाही आले तर मग बघा परत फोनच नाही करायचा म्हणले मला. म्हणून आज सर्व प्रेमापोटी श्रद्धेनं या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. अशा आमच्या रिठ्या अण्णांचं मूर्ती जरी लहान असली मात्र कीर्ती खूप मोठी आहे, आणि म्हणून आदरणीय अण्णांना आपण मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊ. तसं बाबाजी शक्यतो वर्ष श्राद्धांच्या कार्यक्रमाला जातच नाही, कोणत्याच नाही. पण हे इतके हुशार, हे म्हणले वर्ष श्राद्ध नाहीच आहे. म्हणलं कस काय? म्हणले कालच झालं ना वर्ष श्राद्ध, आज फक्त मातोश्री म्हाळसा माता असेपर्यंत बाबाजींनी कुटुंब परिवाराचा त्याग केला नाही. मातोश्रींचं महानिर्वाण झालं आणि बाबाजींनी आपल्या परिवाराचा कुटुंबाचा त्याग केला. एवढंच नव्हे तर जनार्दन स्वामींसारखे महापुरुष, जे महापुरुष एकदा कोल्हेवाडीमध्ये प्रवचन करत होते, आणि प्रवचन करता करता बाबाजींना अचानक आपल्या आईची आठवण झाली, तर अशा सिद्ध महापुरुषाच्या नेत्रांमधनं सुद्धा अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. इतकं प्रचंड प्रेम पूज्य जगद्गुरु बाबाजींचं आपल्या मातोश्रींवरती होतं. आणि त्याच पद्धतीनं या रिठे परिवारातील सगळ्या बंधूंचं आपल्या आई वडिलांवरती असलेली प्रचंड श्रद्धा, प्रचंड प्रेम, आणि त्या श्रद्धेनं आज ते श्री बाबाजींच्या पालखी बरोबर पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांचा सत्संगाचा प्रवचनाचा सोहळा आज या ठिकाणी घडवत आहेत. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये माता पिता आणि सद्गुरूंचं अधिष्ठान अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही कितीही देवाची भक्ती केली, किती देवाची भक्ती केली, पण जोपर्यंत सद्गुरू देवाला सांगत नाही तो आशीर्वाद आपण सर्वजण इथं श्रवण करू. मी विनंती करेल रिठे परिवाराच्या वतीनं पूज्य जगद्गुरु बाबाजींचं चरण पादुकांचं पूजन या पावन व पवित्र पर्वावरती या ठिकाणी संपन्न होईल. आदरणीय अण्णा असतील आणि त्यांचे सर्व सहकारी बंधू व्यासपीठावर येऊन पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांचं पूजन आज या ठिकाणी करतील. पूजन चालेल, एका भजनाचा आनंद, नाचून गाऊन पावली खेळून आनंद उत्सव आपण व्यक्त करू. पूज्य जगद्गुरूंच्या चरण पादुकांचं पूजन आज सर्व रिठे परिवाराच्या वतीनं. हर 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 महादेवरा. हर 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 महादेवरा, हर 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 महादेवरा, हर 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 महादेवरा, हर 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 महादेवरा. शिव शिव शंभो शंकरा, हर 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 महादेव.
स्वामी जनार्दनाय मौनगिरी बाबा शंभो शंकर हर 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 महादेव शिव शिव शंभो शंकर हर 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 महादेव विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हर 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 महादेव शिव शिव शंभो शंकर हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की बजरंग बली की श्रद्धांजली समर्पित करू। प्रथम जगद्गुरु बाबाजींचं पूजन पार पडल्याबद्दल टाळी वाजवून अभिनंदन करू। बाबाजींनी आशीर्वाद म्हणून आधी पुष्पमाला वस्त्रहार या तिन्ही बंधूंना देऊन त्यांचंही स्वागत पूजन केलेले म्हणून एकदा त्यांचंही टाळी वाजवून अभिनंदन करू आणि 2 मिनिटाची श्रद्धांजली समर्पित करू। सर्वांनी हात जोडा, सर्वांनी शांततेत श्रद्धांजलीसाठी उभे राहा, हात जोडू। सगळ्यांनाच आपण श्रद्धांजली समर्पित करू। या भागातील ज्यांचं निधन झालं असेल, आपल्या भक्त परिवारातील असतील, या भागातील असतील, सगळ्यांना हात जोडा व्यवस्थित। आणि हा मोठा हार घ्या रिट्यांना, या 4 बहिणींना हार घालून त्यांचं पूजन करा। एकदा या सगळ्या बहिणींचं टाळी वाजून अभिनंदन आपण करू, त्यांना धन्यवाद देऊ। हा, त्या अण्णाच्या सुनबाई या इकडे धन्यवाद या ठिकाणी देऊ। आणि प्रत्यक्षात आता एक 15-20 दिवसापूर्वीच एका परिवाराच्या वाटण्या बाबाजींच्या उपस्थितीमध्ये झाल्या। भाऊ म्हणायचे वेगळं निघायचं आणि बाया म्हणायच्या एकत्र राहायचं, म्हणजे वास्तव बोलून घेतले सगळे आणि ज्याचं त्याचं मोकळं करून दिलं व्यवस्थित। त्याच्यामुळं हे सामाजिक काम आहे, म्हणून या सर्व परिवाराच्या जीवनामध्ये अत्यंत आनंद द्या। इकडे बोलवा त्या दोन्ही आत्यांनाही पण त्यांचंही पूजन करा। एकदा त्या दोन्ही आत्यांचंही टाळी वाजून अभिनंदन करू, आत्यांचंही पूजन करा। कुठल्याही प्रकारचा राग नाही, काही नाही, मोठ्या आनंदानं ताकदीनं बाबाजींचं कार्य त्या ठिकाणी करतात। म्हणून या सगळ्या परिवारात सगळ्या या सर्वांचं एकदा टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू। या सर्वांना आपण या ठिकाणी धन्यवाद या पर्वावरती देऊ। अनेक प्रतिनिधी इथं उपस्थित आहे। आता नावं कुणाकुणाचे घ्यायचे म्हणून शिवा भाऊंनी जेवढ्यांचे नावं घेतले त्या सगळ्यांचंच टाळी वाजून अभिनंदन आपण करू। कोणी राहिले असेल तर त्यांच्यावर नाराज होईल, म्हणजे म्हणून जेवढे इथं हजर आहे, नाराज होण्याचं कारण नाही, आपण सगळे बाबाजींचे भक्त आहात। म्हणून सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन आहे आणि सगळ्यांना निमंत्रण आहे। 28 एप्रिल पासून 5 मे पर्यंत कुठे कार्यक्रम सांगा मोठ्यानं, काहींचे तोंडच उघडा ना। कुठं आहे? वेरूळला कार्यक्रम आहे। कशाचा कार्यक्रम आहे? अक्षय तृतीयेचा। जसं देवांनी सगळ्यात पहिला यज्ञ पृथ्वीवरती प्रयागला केला होता, तसं पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींनी सगळ्यात पहिला यज्ञ त्यांच्या आयुष्यातला परंपरेचा यज्ञ वेरूळ मध्ये केलेला आहे। कुठं केलेला आहे? वेरूळ मध्ये। क्रमात नाही प्रयागला आले पण इथलं तीर्थ पडलं तरी प्रयागचं स्नान केल्याचं पुण्य भेटलं काळे मामा तुमच्या लोकांना। त्याच्यामुळं अण्णांनी हा जे तीर्थ आणलं, म्हणून या सगळ्या श्रद्धेचं त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे। यानंतर मी बाबाजींना प्रार्थना करतो, बाबाजी आशीर्वाद देतील। आजचा कार्यक्रम फक्त पुण्यतिथी निमित्तच नाहीये, आज अण्णाच्या नातीचं नामकरण सुद्धा करायचंय आपल्याला।
हा म्हणजे सगळं एकाच कार्यक्रमात घेऊन टाकू राहिले सगळं. चला काही अडचण नाही. म्हणून आज नातीचं नामकरण सुद्धा करायचंय. आजीची पुण्यतिथी, आईची पुण्यतिथी आणि नातीचं नामकरण आहे. असा दुग्ध शर्करा योग आहे. म्हणून तिचं नामकरण आपण बाबाजींच्या प्रवचनानंतर इथं करू. पण त्या अगोदर त्यांचं जोडीनं लक्ष्मी नारायण पूजन आपण या ठिकाणी करू. या दोघं जोडीनं समोर या. काय नाव आहे त्याचं? शिवचंद्र जनार्दन रिटे आणि त्यांच्या सौभाग्यवती जोडीनं दोघांचं लक्ष्मी नारायण पूजन या ठिकाणी या पर्वावरती इथं करा. बाबाजींनी आज्ञा केली पोराचं, ते का करायला लावलं माहिती तुम्हाला? ते सांगा ना. फक्त एक वस्त्रहार द्या पालखीला, कारण त्याच्या आज कन्या रत्नांचे नामकरण या पर्वावरती आपण इथं करणार आहे. पुन्हा एकदा समस्त रिठे परिवाराचं मी अभिनंदन करतो. पालखीला वस्त्रहार अर्पण कर. चरण पादुका नाही, नारळ द्या. सोनगावनगीरमध्ये आणि तो एकांतात वस्तीवर अत्यंत शांततेमध्ये आणि सुंदर रीतीने संपन्न होणारा सोहळा. किती बंद आहे तुम्ही? मच्छिंद्र आणि बौद्ध प्रचार तुम्हाला मत कर. मच्छिंद्र आणि बौद्ध गोरक्षाशी घ्यायला याप्रमाणे मच्छिंद्र यांचं नाव मनोहर आणि जनार्दन. त्यांच्या मातोश्री आणि पिताश्री. मातोश्रीचं नाव धोंडूबाई आणि पिताश्रीचं नाव भैरवनाथ. ही आपली भारतीय संस्कृती म्हणते मातृदेव पितृदेव भव की आपले आईवडील आपल्या देवासमान आहे. आणि जरी त्यांचं निधन झालं, कारण सृष्टीचा नियम काय नियम आहे? पुनरपि जननम पुनर्मरणम की. आता आपण एवढी इथंच बसले, आपल्याला एक दिवस जसे ते गेली नसते तसंही तुम्हाला काय सोडून जायचं आहे? तुमचं दुकान बरं का दुकान किंवा घरदार बंगलावाडी नाही, संपूर्ण पृथ्वीला बरं का काय पृथ्वीला सोडून जायचं बरं का. काळे मामा कोणाला सोडून जायचं आहे लक्षात. अशी अवस्था या द्यायची आहेत. आणि म्हणून अशा या आत्म्यांना एक शांती लाभावी, त्याला शांती लाभावी, त्यांचा आशीर्वाद बघा पुढील पिढीला मिळावा. कारण ही ज्या आत्मे तृप्त झाली नाही, शांती मिळाली नाही, तर ते पुढे विघ्न संकट आणि लक्षात येईल. आणि म्हणून त्या अनुषंगाने हा सुंदर विचार या बंधूने केला. आणि एक श्रद्धांजली जी आपण संपन्न केली, त्यांच्याकडे अर्पण केली, असा सोहळा त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने स्मरत असताना आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले ओम जगद्गुरु जनार्दन परमपूज्य बाबाजी जे पालखीमध्ये विराजमान आहेत, अशा बाबांचाही पालखी सोहळा संपन्न झाला. म्हणून प्रथमतः जे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहेत, श्रद्धास्थान आहेत, जसं बघा म्हणतात पाण्याविना मासा की पाण्याविना मासा, तसं आपल्या सर्वांना बाबाजी विना गेलं शक्य आपलं जीवन गेली असं म्हणलं ते वागं होणार नाही. अशा बाबाजींच्या पवित्र जन्मी साठवण धन्यवाद करूया. त्याप्रमाणे या सोनगावमधील जेवढे देवी देवता आहेत, दिव्य असतील, महादेव असेल, श्रीराम असेल, हनुमान असेल, गणेश असेल, तसा बाबांच्या मूर्ती सोहळा आज सुरू झालेले आहेत. कारण मूर्ती स्थापनेचं धर्मशास्त्राप्रमाणे संस्कार सांगले, त्याप्रमाणे आता शुभारंभ जर बाबांच्या मूर्ती स्थापनेचा सुरू झाले सोनगावमध्ये, त्यासाठी मी जे त्या ठिकाणी सहभागी झाले की पूजापाठाला सुरू कोणते गुरु आहे तिथं धन्यवाद देऊया. आणि म्हणून सर्व देवीदेवांसाठी वंदन करू, या पवित्र भूमीला वंदन करून घेऊ. त्याप्रमाणे आता जिंकले व्यापक जर्शी काय दिसतेवर म्हणून बाबा काय म्हणतात, स्वदेशी गोमातेला वंदन करायचं, जर्शीला नाही.
कारण जर्शीमध्ये दूध काढायचं यंत्र हे तयार केलं अनेक बघा शास्त्रीय पद्धतीने, शास्त्रीय म्हणजे विज्ञानाच्या पद्धतीने जास्त दूध मिळावं का म्हणून ती गाय तयार करण्यात आली. म्हणून स्वदेशी मातेला वंदन करूया. प्रेम असतो त्यांच्या श्रद्धेचं नाही बाबांच्या सेवा म्हणून घेऊ. आपण सर्व उपस्थित झालात. ज्याने आता बरेचसे नाव या ठिकाणी उपस्थित की जसं उल्लेख आमच्या विवेकांनी केला की ज्यांचं नाव कोणी कोण त्यांचं नाव आमचे शिवभाऊने उल्लेख केला की असे सर्व ज्यांचा उल्लेख करण्यात आलेले असे सर्व जगन्नाथ काही मामा असले की तर आमचे राजू असतील, गणेशजी परवडे असतील, त्याप्रमाणे उपस्थित अंकुश जाधव असतील, शेजूळ असतील, आमचे जिल्हा सेवक असले आमचे रणव रेटे त्यांची अण्णाचे आमचे सुपुत्र काय नाव त्याच्यावर शिवचंद्र नाव सुंदर आहे शिवचंद्र असे शिवचंद्र जे जुडे उपस्थित त्यांच्या आजच कार्यरथाचं नामकरण संपवणार या निमित्ताने म्हणजे आजीचं पुनस्मरण नातीचं नामकरण केलं. समजा आज आम्हाला नातू झाला नव्हता आजी गेली नाती झाली गेली जमलं तरी होणार नाही. आणि म्हणून असा सोहळा समोर आपण भावपर उपस्थित झालात. आपण आपल्या श्रद्धेच कौतुक किंवा आपल्या श्रद्धेला नमन गावते कमीच आहेत. ज्या ज्या माता भगिनी जसं आमच्या अर्चना कबसी आमच्या त्या फोटोच्याही सर्व गावाला लाभ मिळावा भाषा चांगला विचार आहे तुमच्यावर. कोणी उपाशी ठेवायचं नाही बघा तुम्हाला. बरं बरं अशा सर्व माता भगिनी त्या जाणांच्या भगिनी गेली आणि आपण फिल्ममध्ये अनेक त्या फिल्म अशा अनेक नातं आपल्या तुमच्या ग्रस्तांना असं गेलं सर्व नातेवाईक अशा सर्वांचं बालगोपालाचं त्याला जोरदार अभिनंदन या ठिकाणी आपण धन्यवाद. आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या विधी पूजा पाठ सांगितले गेले आणि त्यामध्येच ही वर्ष श्राद्ध ज्याला पुण्यस्मरण म्हटलं नव्हतं की बघा ज्याचं निधन झालं असं त्यांचा मृत्यू झालेला असं असतात आणि अनेक इच्छा अपेक्षा संकल्प अशा व्यक्तीचे असतात की कोणाचे काय संकल्प कोणाचे काय संकल्प कोण काय संकल्प असतात आपण ते पूर्वक आपल्याला ते सांगू शकत नाही की आणि म्हणून त्यांच्या पिढीचे जन्म आले असतात ना का तसं आता भैरवनाथ त्यांचे सुपुत्र रेठ्याना मच्छिंद्र भवानी मनोहर भाऊगी त्यांचे पुन्हा मुलं तुमचे शिवचंद्र यांचे नवनाथ आणखी गोविंद मोक्षदायक बरं. अशा रीतीने बघा ही परंपरा गरशास्त्रामध्ये आपली सुरू आहे की आणि म्हणून की ह्या पुढील पिढीला का त्यांचा काय आपल्या पूर्वजांचा थोडक्यात येईल. आता आपण कुठपर्यंत सांगू शकतो आपल्या अनेक पिढ्या व्हायला की नाही. आता समजा तुमचे वडील भैरवनाथचे वडील कोण बाबुरावचे वडील कोण गोमाजीचे वडील कोण विठ्ठलाचे वडील कोण मात्र पिढ्या झाल्या हे नक्की याची गॅरंटी काय आणि पिढी आपण गॅरंटी सांगू शकतो मात्र याची नावं मात्र सांगू शकत नाही वर्षात. आणि म्हणून अशा आणि आपल्याला सांगता येईल कोणत्या पिढीमध्ये पापी होऊन गेलं पुण्य होऊन गेलं शाद्या सुंदर वगैरे या ठिकाणी काय एखादं शास्त्रामध्ये करण्यात आलेलं आहेत जे आपल्या अनेक पिढ्या होऊन गेल्या आपले पूर्वज होऊन गेले ते सर्व पूर्वज पुण्य करून गेले नाहीत काही पापही करून गेले लक्षात घ्या म्हणजे पूर्वज बघा पाप करून गेले आहेत मग त्या ठिकाणी पापाचं शासन बघा त्याने दिलं जातं. जसं पापाचं शासन बघा त्या ठिकाणी दिलं जसं समजा पापाचे अनेक प्रकारचे शासन आहेत की ह्या जीवाला तप्त लोहाचा काय असतो समजा खांब असतो आणि त्याला काय करावं लागतात अलिंग लक्षात घेणं. विचार करा तप्त आपल्याला अगोदर चटका सहन होत नाही की आणि तप्त लोहाला मिठी मानं किती यातनाच्या जीवाला होत असते किती. आणि अशा आता नरकामध्ये यमपुरीमध्ये तो जो पापी जीवात्मा ज्याला म्हणतात तो पाप भोगीत असतो आणि दुःख बघा त्याला त्या ठिकाणी त्याला दिलं जातं आणि मग तो का त्याचा जीव कासायचो तो काय तो कासायच बघा त्या पापी व्यक्तीचा जीव कासायच होतो. आणि मग तो अर्थ भावनेने प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो अरे भगवंता माझ्या कुळामध्ये एखादा
असा पुण्यवान जन्माला येऊ दे की त्याच्या पुण्याईने माझी या नरकातून यमृतून या शिक्षणावर सुटका लक्षात येईल. आणि म्हणून आपण तर कुणी कन्या पुत्र आईचा पुत्र देई गुंडा का बाप से बेटा असे सर्व या ठिकाणी जन्म झालेत. म्हणून टाळी अभिनंदन या ठिकाणी आपण करू शकतो. अच्छा झोंडूबाई आणि भैरवनाथ यांचा पुण्यस्मरण सोहळा त्यांची स्मृती दिन थोडक्यात संपन्न होत असताना ते आपलं बघा कर्तव्य काय की आपणही काय केलं पाहिजेत. आताच आमच्या विवेकाने मुद्दा मांडला, म्हणतात सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील मात्र ते भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. जसं इमारतीला पायाची गरज आहे, झाडाला मुळाची गरज आहे लक्षात आहे, तसं मनुष्याची मुळा कशी गरज आहेत, अधिष्ठान म्हणजे गुरु कशी गरज आहेत. जर गुरु जर नसेल माणसाच्या जीवनाला तर बाबाजी काय म्हणायचे, ज्यांनी गुरु नाही केला ना, कारण गुरु ने कौन बतावे वाट बडा बिकट है यम घाट के. किती बघा महत्वाचा विषय प्रत्येका जीवनासाठी बाबांनी दिला आहे की जसं मुळाशिवाय झाड, त्याप्रमाणे फाउंडेशन म्हणजे पायाशिवाय बंगला किंवा इमारत उभी राहू शकेल लक्षात राहील जाईल, थोडे दिवस राहील ती पडून जाईल, पडून गेल्याशिवाय राहणार नाही. तर बघा या जीवनाला गुरुची आवश्यकता किती महत्वाची. त्यासाठी आपल्याकडे बघा मग महाराज झाले का आपल्या पुण्यस्मरणामध्ये ओझरला सुंदर असं उदाहरण मग छोटंसं महत्वाचं उदाहरण महाराजांनी दिलं होतं. काय उदाहरण दिलं होतं म्हणे एका जंगलामध्ये काय झालं म्हणे, गायीच्या पाठीमी कोण लागला, वाघ. कोण लागला, वाघ. मात्र गाय पुन्हा पुन्हा म्हणते, काय म्हणते, अरे वाघो वा, प्रत्येक पाण्याला कशी आवश्यकता आहे, मालकाची गरज आहे. मालक जर असेल तर तो प्राणी वाघा सुरक्षित राहू शकतो. मात्र वाघाव काय म्हणतो, मला मालकाची गरज नाही, मी समर्थ कर. आणि मग असं करता करता सायंकाळ काय झाली, सायंकाळ झाली. सायंकाळ झाल्यानंतर तिकडं तो गाईचा मालक विचार करू लागला, आपली गाय तर आज खोट्याला आली नाही की काय आली नाही, काय बघा खोट्याला आलेली नाही हे बघून तो गाईचा मालक शोध करू लागला, आपली गाई गोमाता कुठे गेली, गोमाता पुढे बघा. आणि मग तो गाईचा मालक पुढे आला, फिरत फिरत पुढे आला, त्या जंगलामध्ये आला, तलावाकडे आला. आणि त्याला काय दिसलं, काय दृश्य दिसलं, गाय बघा तलावामध्ये आहे आणि त्याच्याजवळ काय वाघ सुद्धा बघा त्या तलावामध्ये लक्षात. आणि ज्या गायच्या मालकाने बघितलं, वाघोबाई म्हणे येतात तलावामध्ये आणि आपली गोमाता आहेत. मग सांगा त्याने कोणाला काढून बाहेर कोणाला काढलं, वाघाला. कोणाला काढलं, लक्षात द्या. तो गोमातेचा मालक आला, त्या मालकाने काय केलं, व्यवस्थित बघा त्या गोमातेला काय केलं, त्यातून बाहेर काढलं आणि घरी घेऊन खाली कोण राहिलं, वाघाच काय झालं पुढे तिथं. म्हणून ज्याने गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही त्यांचा जन्म सार्थ झाला, ज्याने गुरु केला त्यांचा जन्म सार्थ झाला. सोडा जनावर जर मालक असला तर जनावर खाऊ शकतं, वाचू शकत लक्षात, त्याची काही व्यवस्था होऊ शकते. आणि ते जर म्हणायला लागेल मला कशी घरची गरज नाही तर त्याची काय अवस्था त्या वाघासारखी झाल्याशिवाय. म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करी मात्र ते भगवंताचं अधिष्ठान. अजून एक छोटंसं आणि महत्वाचं उदाहरण दिलं बघा की गुरुची आवश्यकता कशी. प्रत्येकाला रेठी आणा आम्हाला काय आवडतं माहिती की त्या निमित्ताने का बाबांचं नाव येतं की नुसते आवडतं नाव नाही बघा काय थोडं काम सुद्धा तसं आहे थोडं की लक्षात की. जसं सुंदर असं या ठिकाणी बघा धन्य त्याचा संसार की उल्लेख या पोस्टर या व्हिडिओ करण्यात आला की धन्य त्याचा संसार परमार्थाचे त्याची घर म्हटलेलं आहे की धन्य संसार. बघा बाबाजीने आपल्या मुखातून अनेक वेळा बघा कार्यक्रमाने प्रवचनाद्वारे सांगितले आहेत धन्य संसार. धन्य त्या संसार कोणाला म्हटलेलं आहे, किती लक्षण त्याचे, 8 लक्षण बघा धन्य संसाराचं. पहिलं लक्षण काय धन्य संसाराचं,
पतिव्रताचा भाव तिचा पती तिला देव. लक्षात द्या. पतिव्रता स्त्री पहिली लक्षण बघा धर्मसंसाराचं. पतिव्रताचा भाव. आता शिवचंद्राच्या लक्ष्मीचं नाव काय? मोनिका. बर मला का वनिता का मोनिका? बर मोनिका नाही मोनिका बरं वाटतं बरं का. ते मोनिका पण झालं विदेशी वाटत मोनिका बरं का. मोनिका लक्षात नामकरण जसं येऊन गेलो बरं बरं. म्हणून बघा बाबांनी सांगितलं की प्रत्येक स्त्रीसाठी पती कोण आहेत? परमेश्वर कोण आहेत? बघा म्हणतात पतिव्रताचा भाव तिचा पती तिला. पतिव्रता स्त्री कोणाला म्हणतात? ज्या स्त्रीला वाटतं का ज्या स्त्रीचा भाव पती प्रतीक आहेत. पती म्हणजे काय? परमेश्वर का देवा लक्षात देवाई लक्षात द्या. एकूण लिहायला ते पण काय घ्यायचं सांगा महिला सांगा बरं. पती राजदर्शन का घ्यायचं? तो मसुबाई म्हणून का? खंडोबाई म्हणून का? मग काय? देव पतिव्रताचा भाव तिचा पती तिला. की बघा प्रत्येक स्त्रीसाठी पती हा परमेश्वर का? बघा पती हा परमेश्वर आहे बघा. आणि परमेश्वर मानून बघा प्रत्येक स्त्रीने दर्शन घेणे अत्यंत महत्वाचं कर्तव्य सांगितलेलं आहे. तिला म्हणतात पतिव्रताचा भाव. बघा पहिले लक्षण पतिव्रता. दुसरं काय सांगितलं? कुणी कन्या पुत्र होती साध्य. मुलगा कसा असला पाहिजे? बघा सात्विक पुत्र. कसा? सात्विक पुत्र असला. पण ऐसा पुत्र दे गुंडा त्याचा तिन्ही लोकी का बाप से बेटा आहे की बाप से बेटा. त्या टाळ्यांचं शिवचंद्राचं आणि अण्णांचं लक्षात लागले. हो तिला काय चालू आहे? केशव आणि धोंडवे ज्यांचा पुण्यस्मरण सोहळा यांनी समोर असताना ही गुरुची आवश्यकता यामध्ये आमच्या आपलं मधाराने थोडंसं मधार राहिलं. एकदा काय झालं बरं का. एकदा काय झालं एक पंडित जेव्हा प्रवासाला निघाले. कोण निघाले? एक पंडित जेव्हा प्रवासाला निघाले. हा प्रवासाला निघाल्यानंतर फार पूर्वीची गोष्ट बघायची. नर्मदा नदीमध्ये नदी गोंदी लागली. नर्मदा मध्ये नदी बघा मध्यंतरी लागली आणि तिथे फार पात्र फार मोठं होतं लक्षात द्या. 1.5 किलोमीटरचं. म्हणून पंडितजी काही पलीकडे जाऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी नावाड्याला काय केलं? बोलवलं आणि काय सांगितलं? अरे नावाडे मला काय कर पलीकडे नेऊन घाल. त्यापर्यंत बघा मग ठराव झाला किती मध्ये नेऊन घालायचं त्याचा ठराव झाला. आणि मग त्या नावेमध्ये कोण बसलं? पंडितजी बघा त्या नावेमध्ये बसले. आणि बसल्यानंतर पलीकडे पोहोचायचं ना बघायचं. मग त्या नावाड्याने नाव सुरू केली आणि ना बघा पुढे चालू लागली. ना बघा नदीमधून जात आहेत. पंडितजी मात्र काही गपचीत बसले नाही बरं का. कारण ज्याला जे येतं त्याला काय तर त्याचा अहंकार काही न गर्व असतो अशा द्या. पंडितजीला गर्व होता आणि म्हणून त्यांनी विचारलं का रे हे नावाड्या तुला काय ज्योतिष काही समजतं का? म्हणजे हातावर अनेक प्रकार शास्त्र की ज्योतिषशास्त्र होतं ना. तुझं काही भविष्य काही सांगता येतं का? त्यावेळेला त्या नावाड्याने काय उत्तर दिलं? म्हणे पंडितजी मला काय भविष्य वगैरे काही माहित नाही. माहिती नाही. त्यावेळेला पंडितजी काय म्हणाले? तुझं 50% आयुष्य वाया गेलं बरं का. केशव किती वर्ष वाया गेलं? 50% आयुष्य वाया गेलं. पहिला प्रश्न उत्तर देता आलं नाही म्हणून देऊ शकला नाही. पुन्हा पंडितजीला लहर आली नाव चालू असताना. का रे नावाड्या तुला काही गीता भागवत येतं का? म्हणे तसं आताही ना श्लोक सांगितला आमच्या बाबाजींच्या नावाचा मंत्राचा. अजय नंबर 10 किनी आणि वही नंबर किती? 35 की. आणि त्या वहीमध्ये काय म्हणले? सद्गुरूंचे तेच आम्हा सकळ मंत्र नाम सर्वत्र. अच्छा बघा आपल्यासाठी गुरुचं नाम किती श्रेष्ठ आणि महत्वाचं असा उल्लेख केलाय. त्या म्हणजे ज्यावेळेला प्रश्न विचारला त्या नावडे गाव तरी म्हणजे पंडितजी मला काही भागवत गीतेला काही ज्ञान नाही म्हणे. आणि मग पंडितजी काय म्हणले? तू 70% आयुष्य वाया गेलं. पुन्हा नाव पुढे गेली. तुला काय गणित वगैरे येतं का? म्हणे गणित काही ज्ञान आहे का? सांगितलं मला काय गणित काही ज्ञान नाही. अनेक प्रश्न बघा त्या पंडितजीने केले. कोणाला? नावाड्याला. नावाडी काय म्हणाला?
पंडितजी मला काही येत नाही असं म्हटल्यानंतर हे काय तुझं 50%, 70%, 80%, 90%, 95% असं बघा आयुष्य गेलं. असं करता करता बघा नाव नदीच्या मध्यभागाली कोणी आली, हा मध्यभागाली. आणि मध्यभागी आल्यानंतर काय झालं प्रसंग, नाव त्या पाण्याच्या खडकावर आदळली. काय झालं, कुठं आदळली, त्या नदीतल्या पाण्याच्या खडकावर आदळली. आदळ म्हणजे काय झालं, छिद्र काय पडलं नावेला, मग छिद्र पडलं का मेलं लक्षात, छिद्र पडलं. आणि छिद्र पडल्यामुळे त्या नावामध्ये काय यायला लागलं, पाणी यायला लागलं. आता नावामध्ये का पाणी येऊ लागलेलं आहे हे पाहिलं नावाड्याने. कोणी पाहिलं की आता नावाने पाणी येत आहेत. आणि ज्याला नावामध्ये पाणी येऊ लागलं हे बघितलं नावाड्याने. आणि मग नावाडी बघा पंडितजीची आता चर्चा करायला लागला. कोणाशी, आता पंडितची चर्चा करायला लागला. आपलं नावाडी हा पंडित चर्चा करायला नावाडी. काय म्हणतो नावाडी, म्हणे पंडितजी आता आपण कुठे आलेलो आहोत, नदीच्या मध्यभागी आलेलो आहोत. मात्र काय घडलं म्हणे, इथं नाव कुठं आदळली, पाण्याला खडकावर आदळली म्हणे. खडकावर आदळ म्हणजे नावेला काय पडले म्हणे, छिद्र पडले. आणि छिद्र म्हणजे पडले म्हणजे काय नावेमध्ये आता पाणी यायला लागलं म्हणे. पंडितजी ऐका म्हणे, आता या नावेमध्ये फार पाणी येणार आहे. काय रे, आता या नावेमध्ये फार पाणी येणार आहे म्हणे. आता मग एकच प्रश्न केला कोणी, नावाडा एका पंडितजीला, म्हणे पंडितजी आता फार पाणी या नावेमध्ये येणार, नाव इथंच बुडून जाणार. मग सांगा पंडितजी तुम्हाला पोहता येतं का. पंडितजी काय म्हणाला, मग नावाडी काय म्हणला, टक्के बिके संपले. बडा बिकट है तो सद्गुरु वाचवणे, सद्गुरु वाचवणे, सद्गुरु वाचवणे धरावे ती पाय. म्हणून आपण पाहतो इतिहास आपल्याला इथं जर बघितला ना तर ज्यांनी ज्यांनी गुरु केला तेच काहीतरी या पृथ्वीतलावर करू शकले बघा. निगोरे काही करू शकले नाही. आणि म्हणून या परिवाराने ही केली रिटर्न असतील बाकी बनवूच काय दिसत बरं का मला. विसरले हो, कुठे माळ कुठे माळ आहे का, आहे. आणि कडे कुठे गेलं, लय जुनाट झाले बघ बर का. कडं म्हणजे काय आहेत, कवचे गव. जसं का आपण शेतकरी विहीर खोदतो की नाही, विहीर खोदल्यानंतर गावचा ते विहीर जर कडं टाकलं नाही म्हणजे कडं बांधलं नाही, ते विहीर जर बांधलं नाही काय होईल सांगा पावसाळ्यामध्ये. तसं आपल्याही जीवनाला कशाची गरज आहे, कडं म्हणजे काय आहेत, कडं म्हणजे काय, कवच कवच आहेत. अनेक भक्तांना कड्यामुळे जीवदान मिळेल लक्षात येईल. आणि म्हणून बरं का यांनी अनुष्ठान कधी करेल पण 11 नंतर नंतर घरीच राहिले बरं का. आता बरं का यांनी याचं नाव काय म्हणे मनोहर आपले मनोहर गावडे कुठे त्यांचे राहील बरं का नाव करीत त्यांनी काय त्यांना यावेळी नाही तर पाच जरूर काही ना जरूर येऊ काहीतरी हा असो. आज भैरवनाथ आणि धोंडोबा यांचं परमेश्वर होत असताना अनेक चर्चा काय चर्चा आपण काय चर्चा केली पण प्रवचन आहे प्रवचन आहे आपला संवाद चर्चा लक्षात द्या. आणि आपण मोठ्या या चर्चेत सहभागी झालात आणि आपण बघा काहीतरी केलं पाहिजे याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. म्हणून सर्व पुण्याचे सर्व माता भगिनी सहित सर्व भक्तांचं त्याप्रमाणे कविराज महाराज असतील की नाही तसं विवेकानंद महाराज असतील रमेश्वर असतील आमचे सुंदर जो जाधव असेल तर आमचे गायक वादक असतील सुंदर त्या आणि त्याचप्रमाणे मंडप आले स्पीकर आहेत की नाही आणि सर्वच की आचार्य असतील की नाही या सर्वांचं जर आपण टाळेवर धन्यवाद द्या. पूर्ण मधा पूर्ण विधान पूर्णात पूर्ण मधाचे पूर्णचे पूर्ण. ओम नमो भगवते जनार्दना. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. शंकर जी का गुरु बोल
शंकर जी का डमरू भोले रघुपति राघव राजा राम रामदास की कुबड़ी बोली रामदास की कुबड़ी बोले श्री राम जय जय राम। ओम नमो भगवते जनार्दनाय जनाबाईच्या गौऱ्या बोली जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम मीराबाई की एक तारी बोले मीराबाई की एक तर बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम नारद जी का बिना बोले नारद जी का बिना बोले नारायण नारायण ओम नमो भगवते जनार्दनाय माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझे मी बाबाजींचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझे मी बाबाजींचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजींचा वृत्ती जाणची जनार्दन त्याग वृत्ती जाणची आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनची जन्मभूमीच्या पुनीत वसती असे हे गाव जन्मभूमीच्या पुनीत वसती असे हे गाव पवित्र केला पैसरजानी पाडती प्रभा सेवा जनार्दन हरिहर प्रभु सेवा आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी दैन्य कष्टोनी खडतर तपहे उभे जळा माझी दैन्य कष्टोनी खडतर तपहे उभे जळा माझी निष्काम यतिवर मौनगिरी मुनची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनची संकल्प पूर्ण केले हो उत्तराधिकारी शांतिगिरी बाबाने बांधले नरबलेश्वर रुद्राईश्वर अमृतेश्वर आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनची मौनगिरी मुनी दैवते भोनी जनार्दन दैवते भोनी आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनची खाली लुटांगण भटीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे तमेव लिंगन आनंद पूजन भावे वाळीत मने तमेव माताच पिता तमेव आज आपण सर्वप्रथम इथं करू आणि तिचं पूजन करू. आज आपण त्या कन्येचं नामकरण करू. या कन्येच्या नामकरणाप्रित्यर्थ ज्यांनी ज्यांनी काशी येथील हर्षी करता सेवा केली, कोणी कोणी केली हात वरती करा. ज्यांनी दानपेटी टाकले सुद्धा 500 रुपये. वा एकदा टाळी वाजून अभिनंदन आपण यांचं करू. एक वर्षी कोणी काही कोणी फोन पे केले, गुगल पे केले, पण सेवा केली त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. त्या कन्यारत्नांचं पूजन आपण इथं करू. त्या कन्यारत्नेचं पूजन करा. वळणच्या ताई दोन्ही पैकी एक नाव आता तुम्हाला सिलेक्ट करून सांगायचंय. 2 नावं बाबाजींनी दिलेले, तर दोन्ही पैकी काय नाव ठेवायचं हे तुम्ही ठरवून सांगायचं. मग आज आपण शिवचंद्र जनार्दन रिठे यांच्या कन्यारत्नांचं नामकरण करत असताना, कारण बाबाजींनी नामकरण तर केलं पण त्याच्यामध्ये विशेष अर्थ दडलेला आहे. त्या मुलीचं पूजन पार पडलं. एकदा टाळी वाजून अभिनंदन करू. आता 2 नाव आहे. एक नाव आहे मोहिनी, एक नाव काय आहे मोहिनी, आणि दुसरं नाव आहे मंदाकिनी.
आता दोन्ही पैकी काय नाव ठेवायचं सांगा आई बापानं पटक्यान लवकर. मंदाकिनी आणि मोहिनी या दोन्ही पैकी एक नाव फायनल करायचं, पटकन सांगायचं तुम्ही दोघांनी. ही विशेषता आहे. पहिलं नाव बाबाजींनी मंदाकिनीच लिहिलेलं आहे. पहिलं नाव मंदाकिनी लिहिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं मंदाकिनीच नामकरण या कन्याचं करायचं, म्हणून आज या कन्या रत्नेचं नामकरण आपण मंदाकिनी केलेलं आहे. एकदा जोरदार टाळी वाजवून अभिनंदन करू आणि तिला तिच्या पुढील आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊ. सर्व महिला पुरुषांमध्ये अंतर ठेवा. थोडं इकडं सारखा माणसांनी महिलांनी होईल. सकाळी लवकरच आपण उपस्थित राहायचंय. 2 मिनिटं ध्यानस्थ बसा. सगळे डोळे बंद करा, ताट बसा. श्री बाबाजींचं स्मरण चिंतन करा. बाबाजींचं बाबा तुमचे नाव जगिया प्रगटले अफाट. बाबा तुमचे नाव जगिया प्रगटले